जागविते काही द्यावे त्या सुहाने उतरावी ठेविता हा काही जीव थोडा सहज मनहि उपदेश करून विसाव्यास शिकविते काही द्यावे त्या सुहाने उतरावी ठेविता हा काही जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुची चिठ्ठी तुका म्हणे वत्स धेनुची चिठ्ठी तैसे मन येते सांभाळत काय द्यावे त्या सुहावे उतरावे ठेविता हा काही जीव थोडा शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. संत प्रकरणातला अभंग आहे. तुकाराम महाराज या अभंगातून साधू पुरुषाच्या संबंधानं वर्णन करतात आणि संतांच्या संबंधानं वर्णन करत असताना तुकाराम महाराजांनी या अभंगातून दोन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे साधू पुरुषाचा जगावर काय उपकार झाला त्याचं वर्णन महाराजांनी या अभंगातून केलं आणि संतांच्या त्या उपकाराच्या बद्दल आपल्या मनामध्ये काय भावना असली पाहिजे याचा एक विचार सांगितला. उपकार आहे त्या उपकाराचंही वर्णन केलं आणि त्या साधू पुरुषाच्या उपकाराच्या बद्दल आपल्या अंतःकरणात असावी लागणारी पवित्र अशी कृतज्ञतेची भावना, त्या भावनेचा एक विचार तुकाराम महाराजांनी या अभंगातून आपल्याला सांगितलेला आहे. संतांचा उपकार आहे ही गोष्ट तरी खरीच आहे, पण संतांचा काय उपकार आहे ते आपल्याला कळालं पाहिजे बरं का. नाहीतर नुसतं संतांचा उपकार आहे, संतांचा उपकार आहे, जगावर सगळ्या संतांचा उपकार आहे, साधक वर्गावर संतांचा विशेष उपकार आहे एवढं म्हणण्याने काम भागत नाही बरं का. तो साधू पुरुषाचा उपकार काय आहे, संतांनी आपल्याकरता काय काम केलं, काय उपकार केला आपल्यावर हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि सामान्य माणसाला ते कळणार नाही म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या संतांना विचारतं लागतं, महाराज संतांचा काय उपकार आहे आम्हाला सांगा. मग संत महात्मे आपल्याला सांगतात, संतांचा उपकारही सांगतात आणि त्या संतांच्या उपकाराच्या बद्दल आपल्या अंतःकरणात असावी लागणारी जी भावना आहे, पवित्र भावना धारण केली पाहिजे. संतांच्या उपकाराच्या बद्दल तो उपकार आपण फेडू शकत नाही. फार मोठे उपकार आपल्यावर संत महात्म्याचे आहेत, तेव्हा त्या संतांच्या उपकाराच्या बद्दल आपण कृतज्ञ राहणं याचा अर्थ त्या उपकाराची जाणीव ठेवून संतांच्या बद्दल नम्र भावनेनं वागणं. विठ्ठल विठ्ठल. उपकाराच्या बद्दल माणसाच्या मनातल्या भावनाचा विचार जर केला तर दोन प्रकारची भावना माणसाच्या मनामध्ये राहू शकते बघा. एक भावना आहे उपकार लक्षात ठेवण्याची आणि दुसरी भावना आहे आपल्यावर ज्याचा उपकार झाला त्याचा उपकार विसरून जाण्याची. काही नालायक माणसं अशी असतात की ते केलेला उपकार विसरून जातात आणि काही सज्जन माणसं अशी असतात की आपल्यावर ज्याचा उपकार झाला त्या उपकाराची जाणीव ठेवतात, उपकाराचं स्मरण ठेवतात. उपकाराची जाणीव असली की त्याला कृतज्ञता म्हणतात आणि उपकार विसरून गेला की त्याला कृतज्ञता म्हणतात. आपल्यावर ज्याचा उपकार आहे त्याचा उपकार कधी माणसाने विसरू नये बरं का. अगदी काडी इतका लहानसा उपकार जर एखाद्या माणसाने आपल्यावर केलेला असला तर त्याचा उपकार माणसाने कधी विसरू नये. आपल्यावर ज्याचा उपकार आहे त्याचा उपकार जर मनुष्य विसरू लागला, आपल्यावर झालेला उपकार विसरून जाऊन त्याच माणसाला जर त्रास देऊ लागला उपकार करणाऱ्या माणसाला, तर त्या माणसा एवढा पापी जगामध्ये दुसरा कोणी मनुष्य नाही असं महाभारतामध्ये वर्णन आहे. विठ्ठल. त्याचा उपकार लक्षात ठेवला पाहिजे. ज्याचा उपकार झाला त्याचा उपकार जर विसरला फार मोठं पाप आहे बरं का. किती पाप आहे याचा विचार जर केला तर उपकार झालेल्या माणसाचे उपकार विसरून जाणार असा जर मनुष्य असला तर त्याच्या शरीराचं मांस खायला राक्षस सुद्धा तयार नसतं असं वर्णन महाभारतामध्ये आहे. विठ्ठल.
मोठीच्या मोठी त्याच्याकरता महाभारतामध्ये बरं का एक असं वर्णन आहे की बाबा एक राजा होता. त्या राजाचं एक राजधानीचं गाव होतं. त्या राजधानीच्या गावाच्या बाजूला एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये एक राजहंस राहत होता. हा राजहंस साधा कोणी नव्हता, एक महात्मा होता. साधना करता करता योगभ्रष्ट झालेला महात्मा. त्याला साधना करता करता मरण आलं. त्याला अजून देव भेटायचा होता. देव भेटायचा आहे आणि साधना अजून पूर्ण झालेली नाही. अशा आयुष्य संपलं. त्याच्यामुळे मरावं लागलेलं त्या माणसाला कसं असतं बघा, कुठं जरी त्याचा जन्म झाला तरी माग केलेली साधना माणसाची वाया जात नाही. तिथून पुढची साधना त्याच्या जीवनामध्ये चालू राहते बरं का. तसा एक महात्मा होता. देवाच्या भेटी करता साधना करत होता. साधना करता करता देव भेटायच्या अगोदर आयुष्य संपलं आणि आयुष्य संपल्याच्या नंतर त्याला पुढचा देह जो प्राप्त झाला एका पक्षाचा प्राप्त झाला. राजहंसाच्या रूपाने तो प्राप्त झाला. आता राजहंसाच्या रूपाने राहत असताना एका जंगलामध्ये राहायचा. पण मागची साधना त्याला कामाला आली. पुढे साधना त्याची चालू राहिली आणि मग राजहंसाच्या देहाला जरी प्राप्त झालेला होता तरी मोठा साधू असल्यामुळं, साधू होता पूर्वीच्या देहातला, त्याच्यामुळे त्याला ते मागचं सगळं स्मरण होतं. आपण असं होतो, आपण ही साधना केली होती, आपला असा नित्यनेम होता, आपल्याला देव थोड्या दिवसात भेटणार होता, हे सगळं माहिती असल्यामुळं राजहंसाच्या देहाला जरी गेलेला होता, पक्षी जरी झालेला होता, तरी मागच्या शरीरात चालू असलेली साधना त्याने या शरीरात असताना सुद्धा चालूच ठेवली. भल्या पहाटे उठल्यानंतर गंगेमध्ये स्नान करावं त्यानं चालू ठेवलं. पहाटे उठल्याच्या नंतर देवाचं ध्यान करावं त्यानं चालू ठेवलं. देवाचं ध्यान झाल्याच्या नंतर आपण काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी श्रवण करण्याकरता कुठेतरी एखाद्या सत्संगात गेलं पाहिजे, कीर्तन प्रवचनात भजनात गेलं पाहिजे, त्यानं चालू ठेव. हंस झाला होता, पक्षी झाला होता, स्नान चालू आहे, ध्यान चालू आहे, धारणा चालू आहे, पूजा अर्चा देवाची चालू आहे, कथा कीर्तन ऐकायला जाणं चालू आहे. अशा अवस्थेमध्ये त्याचा अधिकार अजून वाढला आणि अजून वाढल्याच्या नंतर गंमत काय झाली, त्याला रोज ब्रह्मदेवाच्या दर्शनाला सत्यलोकात जाता येऊ लागलं. सत्यलोकात जायचा, ब्रह्मदेवाचं दर्शन घ्यायचा, ब्रह्मदेवाच्या जवळ बसायचा, ब्रह्मदेवाच्या मुखातून काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी ऐकायचा आणि नवीन काहीतरी ऐकून आलेलं ज्ञान आता मृत्यूलोकात आल्याच्या नंतर जगाला सांगितलं पाहिजे. कोणाला सांगावं? त्यानं विचार केला, मी पक्षी असल्यामुळे माझं कोणी ऐकणार नाही, पण या देशाचा, या जंगलाच्या बाजूच्या गावात राहणारा जो राजा आहे, या राजाला मात्र ज्ञानाची किंमत आहे. या राजाला ज्ञान टिकलं पाहिजे असं वाटतं. आपण राजाची मैत्री करावी, राजाला जो ज्ञानाच्या गोष्टी रोज सांगाव्यात. ब्रह्मदेवानं जे सांगितलं ते इथे येऊन राजाला जाऊन सांगायचं. त्याचा नियम होता काय काय, सकाळी उठल्याबरोबर स्नान, स्नान झाल्याबरोबर ध्यानधारणा, ध्यानधारणा झाल्याबरोबर देवाची पूजा, पूजा झाल्याबरोबर गावात कुठे सत्संग असला तर तिथं सत्संग ऐकायला जाणं, त्याच्यानंतर सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन ब्रह्मदेवाच्याकडून ज्ञानाच्या गोष्टी ऐकणं, ऐकलेल्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मृत्यूलोकात वापस आल्याच्या नंतर राजाला जाऊन सांगायच्या आणि राजाला जाऊन सांगणं झाल्याच्या नंतर पोटात पाण्याकरता कुठेतरी एखादं चांगलं फळ मिळालं तर ते खावं, गंगेचं पाणी प्यावं, पुन्हा आपल्या झाडावर येऊन बसावून देवाचं ध्यान करीत राहावं असा त्या राजहंसाचा नियम होता. एवढा सज्जन असलेला राजहंस योगायोगानं काय झाले, कोणीतरी मनुष्य प्रवासाला निघालेला. जुना काळ पायी प्रवास करावा लागायचा. पायी प्रवास करता करता जंगलातून जाता जाता झाडाखाली थोडस उन्हाळ्याचे दिवस होते, गरमी झाली, थोडं ऊन लागायला लागलं, थोडी विश्रांतीची गरज वाटली, म्हणून त्या माणसानं थोड्या एखाद्या झाडाखाली थांबावं असं ठरवलं. एका झाडाखाली थांबला. ज्या झाडाखाली थांबला होता त्या झाडावर राजहंस राहत होता. तो राजहंस जो योगी असलेला, सिद्ध असलेला महात्मा, तो त्या झाडावर राहत होता. आता खाली माणूस येऊन बसला. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पडल्या पडल्या बिचाऱ्याला झोप लागली, पण झाडाचे पानं थोडेसे इकडं तिकडं असल्यामुळे त्याच्या तोंडावर ऊन यायला लागलं आणि ऊन लागून त्याची झोप नीट होईना. राजहंसानं विचार केला, माझ्या झाडाखाली आला म्हणजे माझ्या घरी आला आणि माझ्या घरी आहे म्हणजे माझा अतिथी आहे आणि अतिथी असल्यामुळं त्याची सेवा करणं माझं काम आहे असा विचार करून राजहंसानं दोन्ही पंख पसरून सावली करून त्याच्या तोंडाला ऊन लागणार नाही अशी व्यवस्था करून दिली. त्याला चांगली झोप लागली. बिचारा झोपला, झोप झाली, चांगली झोप झाली, 2-3 तास झोप झाली. संध्याकाळच्या वेळेला ऊन उतरला, उठला आणि उठल्यानंतर पुढच्या प्रवासाला लागायचं. एवढ्यात तो राजहंस त्याच्या समोर आला. त्याला माणसाच्या वाणीनं बोलता येत होतं. राजहंस त्याच्या समोर आल्यानंतर तो राजहंस त्याला म्हणायला लागला, महाराज आता याच्या पुढे जाऊ नका, तुमचा प्रवास चांगला नाही. हे जंगल आहे, या जंगलामध्ये वाघ सिंह आहेत, राक्षस सुद्धा या जंगलामध्ये राहतात, अजगर राहतात, आता पुढचा प्रवास करू नका. पण रात्रीच्या वेळेला तुम्ही जर जंगलातून प्रवास करायला लागला, जीवाला धोका आहे
रातची रात्र इथं थांबा, सकाळी उठल्याबरोबर पुढच्या प्रवासाला जा आणि इथं जर राहिला तर तुमची सगळी व्यवस्था करतो म्हण. तुम्हाला खायला फळं आणून देतो, तुम्हाला प्यायला पाण्याची व्यवस्था करतो, तुम्हाला झोपाय करता पानाची फुलाची शय्या निर्माण करून देतो, त्याच्यावर झोपून राहा. सकाळी उठल्याबरोबर पुढच्या प्रवासाला लागा. ते माणसाला बरं वाटलं. जंगलातून जाता जाता कोणी असं बोलत का? माणूस सुद्धा थांब म्हणणार नाही. तिथे एक पक्षी म्हणायला लागला माझ्याजवळ थांब. माणूस म्हणत नाही तुम्हाला खायला काहीतरी देतो, तिथं पक्षी म्हणायला लागला तुम्हाला खायला काहीतरी देतो. माणूस म्हणत नाही तुला अंतरुण घालून देतो, पण हा पानाची फुलाची शय्या करून देतो म्हणायला लागला. एवढं त्याचं बोलणं ऐकल्याबरोबर त्या माणसाला वाटलं आपण इथं थांबावं. बिचारा रात्रभर थांबायला तयार झाला. रात्रभर थांबायला तयार झाला की लगेच त्या राजहंसानं काय केलं, मोठाने 2 झाडाचे पानं तोडून आणून त्याला दिले. सागाच्या पानासारखे मोठमोठाले पानं आणून दिले आणि त्याला सांगितलं या पानाचा द्रोण तयार करून घेऊन. द्रोण कशा करता? पाणी आणाय करता. मी पक्षी आहे बाबा, माझ्याजवळ काही तांब्या वगैरे असायची शक्यता नाही. मी काय तुला रात्रीच्या वेळेला तहान लागली तर पाणी देऊ शकत नाही. ह्या पानाचा मोठा द्रोण करून घे. तिथून जवळच आपल्याला एक तळ आहे, त्या तळ्यावर तुला घेऊन जातो. तिथं आत्ता पाणी पिऊन घे. आत्ताच पाणी तिथं पिणं झाल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला पाणी पिण्याकरता म्हणून त्याला पाणी लागतं ना, त्या द्रोणामध्ये भरून घे. आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाऊ. त्याला तळ्यावर नेलं, त्याला पाणी प्यायला लावलं. त्याचं पाणी पिणं झाल्याच्या नंतर त्याला पाणी भरून घ्यायला लावलं. आपल्या झाडाखाली आणलं, त्याला फळं आणून दिले. चांगले चांगले फळं खाणं झालं, पाणी पिणं झालं. पानाची फुलाची अशी शय्या तयार करून दिली. त्या शय्येवर झोपला आरामशीर. रात्र चांगली गेली, छान झोप लागली. सकाळी उठला, पुढच्या प्रवासाला लागायचं. पुढच्या प्रवासाला लागायचं तर हा मनुष्य दुष्ट होता आणि दुष्ट असल्यामुळे या माणसाच्या मनामध्ये विचार आला, इथं आपण थांबलो, रात्रभर या ठिकाणी होतो, याच्या पुढे जंगलातून प्रवास आहे, 4 दिवस जंगलातून जावं लागणार आहे. या राजहंसासारखा दुसरा कोणी आपल्याला सत्कार करणारा, खायला प्यायला देणारा दुसरा कोणी जंगलामध्ये भेटत नाही. मग काय करा, या जंगलातून जाताना आपल्याला खायची काहीतरी सोय पाहिजे, काहीतरी खायला पाहिजे. काय सोबत घ्या? मनुष्य दुष्ट. त्या दुष्ट माणसाला विचार केला, हा राजहंस धष्टपुष्ट म्हणला, यालाच मारावं, याचंच मांस काढावं, इथंच भाजून घ्यावं, आपल्या बरोबर 4 दिवस मांसाचा तुकडा खायला होईल. असा विचार करून त्यानं त्या राजहंसानं मारून टाकलं. संत असलेला महात्मा, सिद्ध असलेला महापुरुष, देवाच्या दर्शनाची योग्यता असलेला महात्मा असलेला राजहंस त्यानं मारून टाकलं. त्याला मारून त्याच्या शरीराचं मांस काढलं. ते मांस तिथं काटक्या वगैरे तिकडं पेटवल्या, त्याच्यात ते मांस भाजून घेतलं. मांसाचा तुकडा आपल्या बरोबर बांधून घेऊन हा पुढच्या प्रवासाला लागला. आता पुढच्या प्रवासाला हा गेला, पण रोजचा नियम काय होता? ब्रह्मदेवाकडे जाऊन ज्ञानाच्या गोष्टी ऐकून यायचं, राजाला जाऊन सांगायचं. 2-3 दिवस झाले राजाची भेटच नाही राजहंसाची. राजाने विचार केला, आपल्या सेवकाला सांगितलं, अरे आपला राजहंस त्या झाडावर राहतो, तिथं जाऊन बघा बरं, काही अडचण आहे का, त्याची तब्येत बरी नाही का, कोणी सोयरे झाले त्याच्याकडे आले का, किंवा कुठं बाजूला गेला का, गावाला गेला का, काय झालं, त्याची काय अडचण आहे, एकदा जाऊन बघून या बरं. बघून यायला माणसं गेले तर तिथं राजहंस दिसेना, हाका मारले तर आवाज येईना, इकडं तिकडं पाहिलं तर काहीतरी काटक्या बिटक्या जळलेल्या दिसायला लागल्या आणि तिथं चोच तुटून पडलेली, पाय तुटून पडलेले, पंख तुटून पडलेले. हे राजहंसाचेच पंख आहेत, हे राजहंसाचेच पाय आहेत, ही राजहंसाची चोच आहे. त्या माणसांना ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्या माणसाने ते सगळं जमा केलं. राजाकडे आले आणि राजाला सांगितलं, म्हणे राजेसाहेब राजहंस मेलेला दिसतो. कशावरून? हे राजहंसाची चोच, हे राजहंसाचे पंख, हे राजहंसाचे पाय. राजानं ते पाहिल्याबरोबर ओळखलं, म्हणे माझ्याच राजहंसाचे हे अवयव आहेत. माणसाच्या शरीराचा जसा अंत्यविधी करावा, त्या राजानं त्या राजहंसाच्या उरलेल्या अवयवाचा तसा अंत्यविधी केला. अंत्यविधी केल्यानंतर राजाच्या मनाला समाधान नाही. म्हणे ज्या अर्थी ह्याचे पंख तुटून पडले, ज्या अर्थी ह्याची चोच तुटून पडली, ज्या अर्थी याचे पाय तुटून पडले, त्या अर्थी याला कोणीतरी मारले नाही, आपोआप मेलेला नाही. आपोआप मेला असता सगळं शरीर त्याचं मिळायला पाहिजे होतं. बाकी शरीर मिळत नाही, पंख मिळतात, पाय मिळतात, चोच मिळते. कोणीतरी मारले रे म्हणे माझ्या राजहंसाला. कोण मारला असावं थोडं बघा बरं. कोणीतरी दुष्ट माणसाने मारलेलं आहे. जंगलात तिकडे तिकडे फिरा, जो कोणी दुष्ट माझ्या राजहंसाला मारणार असेल त्याला धरून आणा म्हणे. राजाच्या समोर सेवकाने 2-3 दिवसांनी त्याला हजर केलं. तो दुष्ट मनुष्य मिळाला, राजासमोर हजर केलं. हजर केल्याबरोबर राजाने त्याला दटावून विचारलं, काय रे आमच्या राजहंसाला तू मारलं? तो म्हणला, हो मारलं. काय त्याला तुझं बिघडवलं होतं? काही बिघडवलं नव्हतं म्हणे. काही तुझी सेवा वगैरे, उत्तम सेवा केली होती म्हणलं. मग उत्तम सेवा केली तर त्याला मारायचं कारण काय?
माणूस दुष्टच होता. त्याला सांगितलं पुढच्या प्रवासात खायला काही मिळणार नाही, म्हणून त्या राजहंसाला मारून त्याचं मांस भाजून मीच पुढे निघालो होतो म्हणलं. सोबत घेऊन निघालो होतो. राजाने हे ऐकलं. राजा म्हणला याला शिक्षा झाली पाहिजे, नालायक मनुष्य आहे. याच्यावर उपकार करणाऱ्या राजहंसाला याला त्रास दिलेला आहे. उपकार करणाऱ्याचे उपकार विसरणार आहे, याला एकच शिक्षा द्या म्हणे, याला मारा, याचे तुकडे करा आणि याचे तुकडे गावाच्या बाहेर कोल्या कुत्र्याला खायला टाकून द्यावं. माणसाला मारलं, त्याचे तुकडे झाले, तुकडे करून कोल्या कुत्र्याला खायला टाकून दिले. 8 दिवसाच्या नंतर गावामध्ये दुर्गंधी पसरली, घाण वास यायला लागला. राजाने विचारलं कशाचा वास आहे बघा रे. माणसाने जाऊन या राजाला सांगितलं सरकार त्या माणसाचं मांस तोडून टाकलंय की नाही, तिथे ते मांस सडत चाललंय म्हणे आणि मांस सडल्यामुळं कुजल्यामुळं त्याचा वास गावामध्ये पसरलेला आहे. राजाने विचारलं कोले नाहीत का तिथं? आहेत म्हणे. कुत्रे आहेत म्हणे. गिधाड घारी आहेत म्हणे. मग मांस खाल्लं नाही? खातच नाही. जवळ जातात तर कोले कुत्रे गिधाड घारी सगळे उडून परत निघून जातात म्हणे. राजाने विचार केला मग कोल्हे कुत्रे जर खात नसतील आणि ह्या मांसाचा जर वास इतका गावामध्ये पसरला असेल तर गावामध्ये रोगराई यायची शक्यता आहे. मग काय करा, जंगलामध्ये जा म्हणे, राक्षसांना बोलवून आणा. आपल्या जंगलात राक्षस राहतात, या राक्षसांना सडलेला मांस खाण्याची सुद्धा सवय असते, बोलवून आणा म्हणे त्यांना. त्या राक्षसांना बोलवून आणलं. राजाने विचारलं त्यांना तुम्ही मांस खाता की नाही? खातो. माणसाचं खाता की नाही? खातो म्हण. कसले माणसाचं मांस खाता की नाही? खातो म्हण. सडलेलं मांस खाता की नाही? खातो म्हण. मग आमच्या गावाच्या बाहेर दुर्गंधी पसरली, गावामध्ये सडलेला मांस पडलेला आहे, ते मांस खाण्याकरता तुम्हाला बोलावले, जाऊन ते मांस खाऊन टाका बरं. त्या राजाला त्याने सांगितलं ते मांस बघितल्यावर सांगतो म्हणले खायचे की नाही ते, म्हणजे आम्हाला बघावं लागतं म्हणले. आम्ही सुद्धा बघूनच मांस खाणारे जरी असलो तरी विचार करूनच खातात म्हणले आम्ही मांस. असं सांगितल्याच्या नंतर राजाच्या सेवकाने त्यांना त्या मांसापर्यंत नेलं आणि एका राक्षसानं त्याच्यातला एक मांसाचा तुकडा उचलला, त्याचा वास घेतला, टाकून गेलं आणि राजाच्या सेवकाला सांगितलं तुमच्या मालकाला सांगा ते नालायक उपकार विसरणाऱ्या माणसाचं मांस आम्ही राक्षस खात नाहीत म्हणले. विसरणारा जो मनुष्य असतो तो एवढा नालायक असतो की राक्षस सुद्धा त्याचं मांस खायला तयार होत नाही. हे झालं एकीकडे बरं का. हे उपकार विसरण्याचा परिणाम झाला आणि उपकार लक्षात ठेवलं तर त्याच्यासारखं पुण्य नाही असं वर्णन शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून झालेला उपकार लक्षात ठेवला पाहिजे. आपल्यावर झालेला उपकार जसा आपण लक्षात ठेवावा. सामान्य कोणत्या माणसाचा झालेला उपकार काडी एवढा जरी असला तरी लक्षात ठेवावा. संताचा उपकार तरी पर्वता एवढा आहे, तर त्या पर्वता एवढ्या उपकाराचं स्मरण आपल्याला कायम असलं पाहिजे. याच्याकरता त्या संतांनी आपल्यावर काय उपकार केला महाराज अभंगाच्या Bye.
पुरुषाच्या उपकाराच्या बद्दल त्याचं स्मरण ठेवून संतांच्या बद्दल आपण अत्यंत आदराची वृत्ती धारण केली पाहिजे, कृतज्ञता धारण केली पाहिजे. या भावनेनं तुकाराम महाराज आपल्याला संतांचा उपकार सांगतात. आता उपकार शब्दाच्या बद्दल थोडासा विचार करा. उपकार म्हणजे काय, पहिली गोष्ट ही विचारात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर उपकाराचाही प्रकार आहे का याचा विचार केला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे उपकाराला काही फल आहे का, संसार किंवा परमार्थामध्ये उपकाराचा काही आपल्याला उपयोग होतो का, या दोन्ही तिन्ही गोष्टीचा क्रमाक्रमाने आपल्याला विचार करावा लागेल बरं का. पहिली गोष्ट, उपकार कशाला म्हणतात याचा विचार करा. उपकार कशाला म्हणतात? उप आणि कार दोन शब्दातून उपकार शब्द तयार झालेला असल्यामुळं उप शब्दाचा अर्थ आहे जवळ आणि कार शब्दाचा अर्थ आहे करणं. जवळ करणं याला उपकार करणं म्हणतात. मग दोघांच्या जवळ करणं असं संसाराच्या तरी जवळ करता येतं, नाहीतर देवाच्या तरी जवळ करता येतं. ज्यांनी संसाराच्या जवळ केलं त्यांचाही उपकार झाला आणि ज्यांनी देवाच्या जवळ केलं त्यांचाही उपकार झाला. लग्न होत नव्हतं, कोणीतरी लग्न करून दिलं. एखाद्याला पैसे मिळत नव्हते, कोणीतरी पैशाची व्यवस्था करून दिली. एखाद्याला शेत नव्हतं, कोणीतरी शेत घेऊन गेलं. एखाद्याला काहीतरी अशाच पद्धतीनं संसारातल्या काहीतरी अडचणी असतात. त्या सगळ्याच्या सगळ्या संसारातल्या अडचणी भागवायचं ज्यानं काम केलं त्यानं काय केलं, संसाराच्या जवळ केलं. आपल्याला पैसा मिळवून दिला, संसाराच्या जवळ झालं बरं का. बायको मिळवून दिली, संसाराच्या जवळ केलं. नवरा मिळवून दिला, संसाराच्या जवळ केलं. असं संसाराच्या जवळ ज्यांनी केलं ते जवळ करणं याला उपकार म्हणत असल्यामुळं ज्यांनी संसाराच्या जवळ केलं त्यांचाही उपकार झाला. संसारी माणसं काय करतात, संसाराच्या जवळ करून देतात. आणि परमार्थात संत महात्मे काय करतात, संसाराच्या जवळ कधी न करता देवाच्या जवळ करून देतात. हे देवाच्या जवळ घेऊन जाणं हा सुद्धा उपकार आहे. संसाराच्या जवळ करणं यालाही उपकार म्हणतात. पण या दोन उपकाराचा विचार करताना उपकाराचे दोन प्रकार आपल्याला पाहावे लागतात. एक खरा उपकार आहे आणि एक खोटा उपकार आहे. संसाराच्या जवळ केलं की त्याचा उपकार खोटा आणि देवाच्या जवळ केलं की त्याचा उपकार खरा आहे बरं का. तुका म्हणे ओरे नोरे ओरे तुकाराम महाराजांनी सांगितलेली ही व्याख्या लक्षात घ्या. महाराज काय म्हणतात, तुका म्हणे उरी दुरे त्याचे खरे उपकार. जगामध्ये त्याचे उपकार खरे आहेत. कोणाचे? ज्यांना केलेल्या उपकाराच्या योगाने आपल्या ठिकाणी काही उरी उरत नाही. काय उरी उरत नाही? अज्ञान उरत नाही, वासना उरत नाही, कर्म उरत नाही, हे सगळं सुखदुःख उरत नाही. हे सगळं ज्याच्या कृपेनं उरत नाही त्याचा उपकार खरा उपकार आहे. आता संसाराच्या जवळ केल्याच्या नंतर हे सगळं उरत नाही असं म्हणता येत नाही. संसाराच्या जवळ केलं की अज्ञान उलट वाढत जातं.
कर्म वाढत जातं, वासना वाढत जाते, सुखदुःख वाढत जातं. पण देवाच्या जवळ झालं की सुखदुःख संपून जातं, देवाच्या जवळ झालं की कर्म संपून जातं, देवाच्या जवळ झाल्याच्या नंतर वासना संपून जाते, देवाच्या जवळ झालं की अज्ञान संपून जातं. असं सगळं संपून टाकणारा ज्याचा उपकार आहे त्या संतांच्या उपकाराला खरा उपकार म्हणा. विठ्ठल म्हणजे काय तर जवळ करणं, संसार आणि देवाच्या जवळ करणं म्हणल्याच्या नंतर संसाराच्या जवळ करणाऱ्याचा उपकार खोटा झाला आणि देवाच्या जवळ करणाऱ्याचा उपकार खरा झाला, एवढी गोष्ट आपल्याला कळाली. आता तिसरा मुद्दा माझ्या समोर असा आहे, हे उपकार करून आपल्याला काय फल प्राप्त होतं याचा विचार करा. संसारात उपकाराला काही फळ आहे का आणि परमार्थात उपकाराला काही फळ आहे का याचा विचार करा. काही गोष्टीला संसारातच फळ राहतात, काही गोष्टीला परमार्थातच फळ राहतं. पण उपकार नावाची वस्तू अशी आहे, उपकाराला संसारातही काहीतरी मिळतं, परमार्थातही काहीतरी मिळतं. उपकार करणाऱ्या माणसाला संसारात काय मिळतं? नाव लौकिक होतं, कीर्ती मिळणं हे उपकाराचं संसारातलं फळ आहे आणि देव भेटणं हे परमार्थातलं फळ आहे. नाव कोणाचं होतं मला सांगा? उपकार करणाऱ्या माणसाचं नाव होतं. मी उदाहरण आपल्याला विचारतो, भरपूर पैसा आहे त्याचं नाव राहतं की आपल्याजवळचा पैसा दान धर्मा करता परोपकारा करता खर्च केल्यावर नाव होतं, परोपकारा करता पैसा दिला की नाव होतं. कोणत्याही वस्तूचं असंच आहे, आपल्याजवळचा पैसा म्हणा, आपल्याजवळचं ज्ञान म्हणा, जे काही आपल्याजवळ आहे ते जगाला दिलं तर नाव होतं, नाही तर नाव होत नाही. पैसा असणारे भरपूर लोक असतात. उदाहरणार्थ मी सांगतो आपल्याला, एक गावामध्ये दोन मित्र होते आणि त्या दोन मित्रापैकी एका मित्रानं त्या दोघांजवळही पैसे जमा झाले थोडेसे आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर एका मित्राने विचार केला, पैसे जमा झाले काय करू? त्याने मोठ्याच्या मोठं राहायला घर बांधून घेतलं, स्वतःला राहायचं 100 खोल्याचं घर बांधून घेतलं. दुसरा मित्र होता, गरीब होता, त्याच्याजवळ थोडे पैसे जमा झाले होते, एक पडकं घर होतं त्याला राहायला. त्याला विचार केला, पैसे तर जमा झाले, पडकं घर आपल्याला स्वतःला राहायला आहे, काय करायचं म्हणलं? मोठ्याच्या मोठं घर बांधून आपल्या जवळ असलेल्या पैशातून आपल्या गावातल्या मंदिराच्या बाजूला, मारुतीचं देऊळ आहे गावामध्ये, देवळाच्या बाजूला 2 खोल्याची धर्मशाळा बांधत म्हणला. आल्या गेल्या माणसाची राहायची व्यवस्था झाली पाहिजे असं त्याला वाटलं. त्यानं 2 खोल्याची धर्मशाळा बांधली. उदाहरण लक्षात घ्या, एकानं 100 खोल्याचं घर बांधलं आणि एकानं 2 खोल्याची धर्मशाळा बांधली. 100, मला आता उत्तर द्या, 100 खोल्यावाल्याचं नाव जगाला ठाऊक होतं की 2 खोल्यावाल्याचं नाव ठाऊक होतं? कोणाचं नाव जगाला ठाऊक आहे सांगा? 100 खोल्या ज्यानं बांधल्या त्याचं नाव जगाला ठाऊक आहे का? नाही. आणि 2 खोल्यावाल्याचं नाव ठाऊक राहतं की नाही? त्याचं कारण काय? 100 खोल्या बांधल्या तरी स्वार्था करता आणि 2च बांधल्या तरी परोपकारा करता. आपल्याजवळ जे काही आहे ते आपल्याकरता वापरलं की नाव होत नाही आणि आपल्याजवळ असलेले जगाला देण्याकरता परोपकारा करता आपल्या जवळच्या वस्तूचा वापर केला की त्या माणसाचं जगामध्ये नाव होतं. हे नाव लौकिक परोपकाराचं फळ आहे. जसं पैशाचं आहे तसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा तुम्ही, जगामध्ये ज्ञानी महात्मे किती होऊन गेले तुम्हाला विचारलं, ज्ञानी महात्म्याचे नाव सांगावर असं म्हटल्याबरोबर तुम्ही का? ज्ञानोबा आहे. पहिलं नाव कोणतं आलं आपल्या डोळ्यासमोर? ज्ञानेश्वर महाराज. दुसरे कोण होत ज्ञानी म्हटल्याबरोबर? तुकोबा आहे. तिसरं नाव सांगा? नामदेव महाराज. चौथं नाव सांगा? एकनाथ महाराज. 5वं नाव सांगा? निळोबार आहे. अजून नाव सांगा म्हटलं तर आठवतात का? कुठंतरी एखादं आठवण अजून गोरोबा काकाचं नाव आठवल तुम्हाला, चोखामयाचं नाव आठवल. हे 10-5 नावं सोडल्याच्या नंतर ज्ञानी लोकांचं नाव आपल्याला आठवतं का सांगा? मला आठवत नाही. त्याचं कारण काय हो? एवढंच ज्ञानी जगामध्ये झाले का? तुकाराम महाराजांना विचारलं तर तुकोबाने सांगतात, ऐसे खेळीये कोट्यानुकोटी गणित नाही त्याला रे. जगामध्ये ज्ञानी थोडे झाले नाही, तुकोबाने सांगतात कोटी कोटी ज्ञानी होऊन गेले. पण ते कोटी कोटी ज्ञानी झाले असतील, आपल्याला 10 जणांचे नाव का ठाऊक असावं हो? एकच कारण आहे, त्या बाकीच्या सगळ्या ज्ञानी लोकांनी त्यांचं ज्ञान स्वतः करता वापरलं आणि या 10-5 लोकांनी मात्र ज्ञान जगाला देण्याकरता वापरलं. आपण मुक्त व्हावं हे बाकीच्या लोकांचा विचार होता बरं का, आणि आपल्या जवळच्या ज्ञानाने जगानं मुक्त व्हावं बरं का.
ज्ञानी आणि ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांसारखे ज्ञानी खरंच बघा, बाकीचे ज्ञानी काय करतात, आपल्या ज्ञानाने स्वतः मुक्त होतात. आणि ज्ञानेश्वर महाराज काय करतात, प्रगट हे बोलले विश्व ब्रह्माची केले, सगळे जगाला ब्रह्म होण्याचा मार्ग दाखवतात. बरं का, आपण ब्रह्म व्हावं आपल्या ज्ञानाच्या युगात, हा सामान्य ज्ञानाचा विचार झाला. आणि सगळ्या जगाला ज्ञान सांगून ब्रह्म करावं, मुक्त करावं, हा ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांचा विचार झाला. बरं का, म्हणजे आपलं ज्ञान आपल्या जवळ ठेवून घेणारे बाकीचे ज्ञानी आहेत आणि आपलं ज्ञान सगळ्या जगाला वाटत राहणारे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे आहेत. मग कोणाचं नाव जगामध्ये मला सांगा, ज्यांनी ज्ञान जगाला दिलं. आपल्या जवळ असलेला पैसा, आपल्या जवळ असलेलं ज्ञान, जे काही आपल्या जवळ आहे ते आपल्या करता वापरलं की नाव होत नाही. आणि आपल्या जवळ जे आहे ते जगाकरता वापरलं, जगावर उपकार करण्याकरता त्याचा वापर केला, त्याचं नाव जगामध्ये होतं. म्हणजे परोपकार करण्यानं संसारातलं फल काय, नाव होणं, कीर्ती होणं, नाव लौकिक प्राप्त होणं, हे संसारातलं फल झालं. परमार्थात काय मिळतं, परोपकार करणाऱ्या माणसाला परमार्थामध्ये काय मिळतं याचा जर विचार केला तर परोपकारी माणसाला देव भेटतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. महाराजांनी त्या अभंगामध्ये देवाच्या भेटीचे साधे सोपे उपाय सांगितले. सोपे उपाय, तुझं भावा हे देव तरी हा सुलभ उपाय, तुला देव पाहिजे असला तर हा सोपा उपाय करून बघ म्हणतात महाराज.
काय सांगितलं? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ पाव. महाराज म्हणायला लागले अंतःकरण शुद्ध करावं, देवाला चित्तात धरावं आणि देवाचं गीत गावं. या सोप्या उपायानं देव भेटेल. माणसं म्हणते महाराज तुम्हाला सोपं वाटलं, हो आम्हाला सोपं आहे काय? अंतःकरण शुद्ध करा, जमत नाही. देवाबद्दल भक्ती भावना धरा, जमत नाही. गीत गा, ते तर जमतच नाही. मग असं असल्यामुळे आम्हाला तुम्ही जे सोपं म्हटलं ते सोपं वाटलं नाही. अजून सोपं सांगा, अजून सोपं सांगा म्हणल्यावर तुकाराम महाराज सोपं सोपं पुढचं सोपं सांगत जातात. आणि शेवटच्या चरणात सगळ्यात सोपा देवाच्या भेटीचा उपाय तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? तुका म्हणे फार, तुका म्हणे भेटीकरता सोपे उपाय सांगताना सगळ्यात सोपा उपाय कोणता सांगितलं तुकोबारांनी बघा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ पाव. माणसाने फार परोपकार करावा, देव भेटतो. फार परोपकार करावं वाटत नाही ना, होत नाही ना बाबा, मग काय करा, सोडून देऊ नका. थोडा तरी परोपकार करायला शिका. थोडा तरी परोपकार करून देव भेटल का? भेटत नाही. मग का सांगितलं? त्याचं उत्तर असं आहे, परोपकार करायची सवय नसल्यामुळं आपल्या बुद्धीला परोपकाराची सवय लागावी याच्याकरता थोडा तरी करा म्हणून शिकवलं. थोडा तरी करता करता परोपकाराचं वळण वाढत जातं. वाढता वाढता फार परोपकार होतो आणि फार परोपकार घडला की चित्त शुद्ध होऊन देव भेटतो. विठ्ठल विठ्ठल. देव भेटतो. अनेक ठिकाणी तुकाराम महाराजांनी हे सांगितलेलं आहे बरं का. घडे जा उपकार होताची हे दया, उपकार होताची हे दया, आत्मस्फूर्ती तया घडे
माणसाची हे दया आत्मस्थिती दया अंगी वसे. या माणसाला सर्व भूत मात्रावर परोपकार करणं घडतं. महाराज सांगतात त्या महात्म्याच्या ठिकाणी आत्मस्थिती आहे. आत्मस्थिती म्हणजे त्याला ब्रह्मरूपता आहे आणि ब्रह्मरूपता म्हणजे तो स्वतः देव झाला, देवाचं दर्शन त्याला झालं. अशी योग्यता त्या महात्म्याला आहे असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. याचा अर्थ काय झाला? परोपकार करणाऱ्या माणसाला परमार्थात देव भेटतो हे फल आहे. नाव लौकिक होणं हे संसारातलं फल आहे आणि देव भेटणं हे परमार्थातलं फल आहे. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये परोपकार पाहिजे. संतांचा अवतारच परोपकार करता झालेला असतो. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. अनेक ठिकाणी संतांचे इथे जगामध्ये येणं परोपकारा करता आहे याची वर्णन संतांनी केलेली आहेत. आणि प्रस्तुत अभंगात त्या संतांनी काय उपकार केला काय सांगू आता. संतांचे उपकार मला सांगतात. संतांचा उपकार मी काय सांगू. संतांच्या उपकाराचं वर्णन करताना ऐका, सामान्य रीतीनं सगळ्या संतांचा उपकारही सांगितला आणि काही वेळेला ठराविक ज्ञानेश्वर महाराज कुंडलिकराय अशा संतांचा उपकारही सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो बरं का. ज्ञानेश्वर महाराजाचा उपकार काय झाला ना, कुंडलिकरायाचा उपकार काय झाला याची वर्णन केले. वैकुंठा जावया तपाचे साया असं कुंडलिकरायाचा जगावर काय उपकार झाला तुकाराम महाराज वर्णन करतात. वैकुंठाला जाय करता तपाचे सायास लागत होते. लागे जीवानाश करणे बहु. जीवाला खूप आटापिटा करून घ्यावा लागत होता. वैकुंठाला जाणं ते सोपं काम नव्हतं. पण कुंडलिकरायानं आपल्यावर उपकार केला. तया कुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. त्या कुंडलिकरायानं काय केलं, जगाचा सगळ्या भार फेडण्याकरता म्हणून वैकुंठच भूमीवर आणून ठेवलं. पंढरपूरच्या रूपानं वैकुंठच इथे आणून ठेवलेलं असल्यामुळं भूवैकुंठ पंढरपूर असं आपण म्हणतो की नाही. हे पंढरपूरच्या रूपानं वैकुंठ मृत्यू लोकात घेऊन येऊन सगळ्या जीवाला वैकुंठात जाणं सोपं करून टाकला. हा कुंडलिकरायाचा जगावर झालेला उपकार आहे. अनेक संतांच्या उपकाराचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तुकाराम महाराजांच्या चरित्रातलं बघा. रामेश्वर भट्टांनी काय केलं, रामेश्वर भट्टाने देहूला जाऊन तुकाराम महाराजाला अभंगाच्या वह्या बुडवून टाका म्हणून सांगितलं. तुकाराम महाराजांनी बुडवून टाकल्या. बुडवून टाकल्यानंतर महाराजाला वाईट वाटलं. महाराज अन्न पाणी सोडून 13-14 दिवस बसले आणि त्याच्यानंतर 14व्या दिवशी तुकाराम महाराजांच्या वह्या देवानी त्यांना परत आणून दिल्या. हे चरित्र आहे की नाही. हे चरित्र घडताना गंमत काय झाली, रामेश्वर भट्टानं वह्या बुडवून टाकायला सांगितल्या आणि रामेश्वर भट्ट देहूहून निघाले. आपल्या गावाला वाघोलीला जात असताना रामेश्वर भट्ट त्या अनगडशहाच्या विहिरीमध्ये उतरले. अनगडशहा नावाचे मुसलमान साधू होते. तुकाराम महाराजांचे भक्त होते. रोज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला येत होते. जातीनं मुसलमान असं रोज तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकत होते. त्या अनगडशहानं तुकाराम महाराजांचं वर्णन करताना असं केलं, तुकाराम से दो नाम एक अंग, उनका से तो बिगड़ गया, इनका से तो अभंग. तुकाराम महाराज आणि रामचंद्र प्रभू दोघांची तुलना करा म्हणे. राम आणि तुकाराम काय वेगळे नाहीत, पण गंमत जास्त सांगतो म्हणले तुम्हाला. रामापेक्षा तुकाराम महाराजांचं महत्व असं आहे, रामानं लंकेला जाय करता जो सेतू बांधला बिगड गया, उनका सेतू बिगड गया, रामाचा सेतू बिघडून गेला. पण तुकाराम महाराजांनी संसार सागराच्या पलीकडे जाण्याकरता हा अभंगाचा जो सेतू बांधलेला आहे तो मात्र अभंग आहे, म्हणजे कधी भंगतच नाही म्हणे. तुकाराम महाराज
महाराजांचे भक्त असलेले हे अनगडशहा वली, त्यांचा एक मळा होता रस्त्यामध्ये. रामेश्वर भट्ट चाललेले आपल्या गावाला, जाता जाता ऊन लागलं, स्नान करावं वाटलं म्हणून मोठी विहीर होती, विहिरीमध्ये उतरले, आंघोळ करायला लागले. त्या अनगडशहाचा असा नियम होता की त्याला विचारल्याशिवाय त्याच्या विहिरीचं पाणी कोणी घ्यायचं, नियम होता त्याचा. आता विहिरीत कोणीतरी उतरलं, पोहायला लागलं, त्याला आवाज ऐकू आल्याबरोबर इकडे तिकडे फिरत असलेला हा वली तिथं आला. आल्याबरोबर पाहिलं काय, ब्राह्मण कोणीतरी विहिरीत उतरलेला, दोघं शिष्य बाहेर बसलेले, एक ब्राह्मण कोणीतरी विहिरीत उतरून पोहायला लागलेला. ते पाहिल्याबरोबर त्यांनी विचारलं, क्यों ब्राह्मण, म्हणजे पूछे बिना क्यों बौडी में उतरे हो, मला न विचारता कस काय विहिरीत उतरलास म्हणे. त्याने सांगितलं, विचारायची काय गरज आहे, आंघोळ करायची होती, तुझं काही पाणी घेऊन चाललो नव्हतं, तुझी विहीर उचलून नेत नव्हतं, हा पोहायला आलो, पोहाय करता मी उतरलो, तैरना था. त्याने काय सांगितलं, ज्याने हिंदीत विचारल्यामुळे, उर्दूत विचारल्यामुळे त्याने उर्दूमध्ये उत्तर दिलं, तैरना था इसलिए बावडी में उतरा. आता पोहाय करता विहिरीत उतरलो, तैरना था इसलिए उतरा हो, असं म्हणल्याच्या नंतर त्या अनगडशहाने सांगितलं, मेरे मुझे पूछे बिना कैसे उतरे हो. त्याने सांगितलं, तैरना था इसलिए उतरा हो. त्याने सांगितलं, ऐसे ही तैरते रहो ब्राह्मण, ऐसे ही तैरते रहो. तुला बाहेर येताच येत नाही म्हणले, आता तू असं पोहतच राहा, पोहायला उतरलास ना, पोहत राहा, ऐसे ही तैरते रहो. काय गंमत झाली, अनगडशहा असं सांगून निघून गेला. रामेश्वर भट्ट विहिरीतून बाहेर यायला गेले तर अंगाची आग 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 व्हायला लागली. पाण्यात पडलं की बरं वाटावं, बाहेर आलं की आग व्हावी. आता काय करा, दाह अंगाचा व्हायला लागला, आग लागल्यासारखं व्हायला लागलं. काय करा, किती वेळ पाण्यात बसता, किती वेळ पोहत राहता, पोहता येत नाही. म्हणून ओले धोतर पांघरून अंगावर पाणी ओतून घेत निघाले घरी जायला. पण रस्त्यात जाता जाता आळंदीला जावं, ज्ञानोबारायचं दर्शन घ्यावं, ज्ञानेश्वर महाराजाला काय करू म्हणून विचारावं. भक्ती होती ज्ञानेश्वर महाराजाबद्दल. म्हणून रामेश्वर भट्ट जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर बसले. माझी काय चूक झाली, कृपा करून सांगा, माझ्या अंगाचा का दाह व्हायला लागला, मला कृपा करून सांगा. असं म्हणल्यानंतर 1-2 दिवसानंतर त्याने धरणं धरून ज्ञानेश्वर महाराजाला विचारायला सुरुवात केल्याबरोबर ज्ञानोबाराने त्यांना स्वप्नामध्ये सांगायला सुरुवात केली. त्या घटनेचं वर्णन करताना रामेश्वर भट्टाने सांगितलं, माझ्यावर ज्ञानोबाराचा उपकार झाला. विठ्ठल ज्ञानेश्वरे मज आळंदीला गेलो, ज्ञानेश्वर महाराजांसमोर धरणं मांडून माझ्या अंगाची आग व्हायला लागली. काय चुकलं माझं सांगा म्हटल्यावर, ज्ञानेश्वरी माझा केला उपकार, ज्ञानोबारांनी माझ्यावर उपकार केला. काय उपकार केला, स्वप्नी सविस्तर सांगितले. स्वप्नात येऊन ज्ञानेश्वर महाराजांनी माझा काय अपराध झाला सविस्तर सांगितलं. काय सांगितलं, तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर नामयाचा, त्याची तुझं काही घडविरेंदा म्हणून हे बाधा जगदी तुझं. रामेश्वर भट्टाला ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितलं, बाबा तुकाराम महाराजाला साधं समजू नको. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज आम्हाला सर्वश्रेष्ठ वाटतात,
तुकाराम महाराज आम्हाला सगळ्यांना प्रिय आहेत, कारण तुकाराम महाराज म्हणजे साक्षात नामदेव महाराजाचा अवतार आहेत. आणि त्या नामदेव महाराजाचा अवतार असलेल्या सगळ्या संतात श्रेष्ठ असलेल्या तुकाराम महाराजांची तो निंदा करत बसलास बाबा. त्यांची निंदा घडल्यामुळे तुझ्या अंगाचा दाह होतो. तुझ्या अंगाचा दाह शांत व्हावा असं वाटत असेल तर त्याच तुकाराम महाराजाला शरण जा, नाहीतर मरावं लागेल म्हणे. रामेश्वर भट्ट तिथून नाळीत निघून निघाले, देहूला आले. तुकाराम महाराजांच्या चरणाला नमस्कार केला, महाराजांच्या समोर बसले आणि मग महाराजांना सांगितलं, महाराज असा असा अंगाचा दाह व्हायला लागला, काय करू, तुमचा अपराध घडला, मला अपराधाला क्षमा करा आणि माझ्या अंगाचा दाह शांत करा अशी विनंती केल्याबरोबर तुकाराम महाराजांनी एक अभंग गायला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पदया हा अभंग म्हणला. आणि महाराजांनी एवढा अभंग म्हणल्याबरोबर लाकडं लावून पेटवल्यासारखा शरीराचा दाह होताना सुद्धा गंगेत उभं राहिल्यासारखं एकदम रामेश्वर भट्टाला थंड वाटायला लागलं. विठ्ठल रामेश्वर त्याच्या समागमे झाले हे आराम देह माझे. त्या तुकाराम महाराजांची संगती घडली, मग माझ्या देहाला आराम वाटला असं रामेश्वर भट्टांनी वर्णन केलेलं आहे. मला काय सांगायचं होतं, पुंडलिकरायाचा उपकार काय झाला, ज्ञानेश्वर महाराजाचा जगावर उपकार काय झाला, याचं एक एक संताचं नाव घेऊन त्यांच्या उपकाराचं वर्णन काही ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी संताचं नाव न घेता सगळ्या संताचा जगावर काय उपकार आहे त्याचं जे वर्णन आहे प्रस्तुत अभंग त्याच्यातला आहे. काय सांगू आता, ते संतांचे उपकार सांगा, आम्हाला एका विशिष्ट संताचा उपकार सांगू नका. सगळ्या संताचा जगावर उपकार आहे म्हणतात तर काय उपकार आहे सांगा. महाराजांनी सुरुवातीला सांगितलं, काय सांगू बाबा, काही सांगता येत नाही, काय सांगू आता. संतांचे उपकार हे जे शब्द आहेत की नाही, संतांचा उपकार काय सांगू म्हणजे काय, काय सांगू शब्दाचा अर्थ संतांचा उपकार वाणीनं सांगता येत नाही, एवढा मोठा संतांचा उपकार आहे. पण सांगा की महाराज, तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळलं असं साधकाने विचारल्यावर तुकाराम महाराजांनी त्याला उत्तर दिलं, मज निरंतर जागविते. संतांनी मला जाग केला हा उपकार आहे असं महाराज म्हणतात. आता हे संतांनी जाग केलं म्हणजे काय केलं याचा विचार करायचा आहे. एकदम प्रेमाने विचार करा. पुढचा विचार थोडक्यात
Ah
संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्याचे व्हावे उतरावी ठेवी कहा पाहिजे थोडा. संत श्रोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज या मंडळावर साधू पुरुषाच्या उपकाराचं वर्णन करतात.
उपकार कशाला म्हणावे याचा आपण विचार केला. उपकारात काही प्रकार आहेत का, खरा खोटा असे 2 प्रकार आहेत याचाही आपण विचार केला. उपकाराने आपल्याला संसार किंवा परमार्थामध्ये काही फल बदलात पडतं का याचाही आपण विचार केला. नाव लौकिक होणं, कीर्ती होणं हे संसारातलं फल आहे आणि देवाचं दर्शन होणं हे परोपकाराच्या योगाने मिळणारं परमार्थातलं फल आहे असा विचार आपण केला. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये परोपकार थोडा तरी घडला पाहिजे असा विचार संत महात्मे आपल्याला शिकवतात. प्रत्येकाने परोपकार केला पाहिजे, पण संतांचा अवतारच उपकार करता झालेला असतो. काय उपकार संतांनी केला काय सांगू आता. संतांचे उपकार महाराज म्हणतात संतांचा उपकार काही सांगता येत नाही. आणि मग तुम्ही सांगितलं नाही तर आम्हाला कसं कळल असं म्हणल्यानंतर महाराजांनी थोडक्यात साधू पुरुषाचा उपकार आपल्याला सांगितला. मज निरंतर जागविते. संतांनी मला जाग केलं. जाग केलं म्हणजे झोपेतून उठवलं त्याला जाग करणं म्हणतात. जाग करणं म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवणं त्याला जाग करणं म्हणतात. आता जाग करायला संत लागतात का आणि जाग करणं बरं असतं का याचा विचार करा. झोपलेल्या माणसाला जाग करावं का? झोपलेल्या माणसाला जाग करायला परवानगी नाही. विनाकारण कोणत्याही झोपलेल्या माणसाला जर आपण उठवलं शास्त्र म्हणतं तुम्हाला पाप लागतं. फक्त काही लोकांना उठवायला परवानगी आहे बरं का. विद्यार्थी सेवक पांथ क्षुधार्तो भय कातर भांडारे प्रतिहारीच्या सप्त सुप्तान प्रबोधये या 7 जणांना उठवायला परवानगी आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची वेळ झाली असल्याने विद्यार्थी झोपला असला त्याला उठवावं. आपण कामाला ठेवलेला गडी कामाच्या वेळेला झोपत असला बहुतेक झोपतातच बरं का. कामाला ठेवलेला गडी म्हणला की बरोबर कामाच्या वेळेला त्याला झोप येते. झोपेची वेळ आणि कामाची वेळ एकच असते. त्याला उठवायला हरकत नाही. पांथा हा रस्त्याला प्रवास करून थकलेला माणूस असला पुढच्या प्रवासाकरता त्याला उठवलं पाहिजे. पांथा विद्यार्थी सेवक पांथा क्षुधार्थ एखादा भूक लागून झोपला असला त्याला उठवावं. भय कातर घाबऱ्या मनुष्य जर झोपला असला तर त्याला उठवावं बरं का. भांडारी म्हणजे कोठीवर ज्याची नेमणूक केलेली कोठीवाला माणूस त्याला उठवलं पाहिजे. त्याला उठवलं नाही तर पद्धत सगळे खोडून पण बसत म्हणून त्याला उठवायला पाहिजे. प्रतिहारीच म्हणजे इकडची बातमी तिकडे पोहोचवायला ज्या माणसाला नेमलेले की नाही त्या माणसाला उठवावं. आगाऊपणानं बातमी पोहोचवणारा माणूस असला तर झोप पण बातमी पोहोचवाय करता ज्याला नेमलेलं आहे अशा माणसाला झोप लागली तर त्याला उठवायला हरकत नाही बरं का. अशा 7 जणांना उठवायला हरकत नाही. त्याच्याशिवाय 8वं आपल्याला ठरते कीर्तनात कोणाला झोप लागली तर त्याला उठवायला हरकत नाही. म्हणून संतांची गरज नाही. अगदी कीर्तनात झोपलेल्या माणसाला उठवायचं जरी झालं तरी बाजूच्या माणसाने की हात लावला चिमटी घेतली तरी उठतो मनुष्य. मग त्याला संतांची गरज आहे का? मग संत महात्मेच्या निद्रेतून जाग करतात. ही कोणती सामान्य निद्रा नाही, अज्ञान नावाची निद्रा आहे. अज्ञानाच्या निद्रेतून जाग करताना संतांनी धर्माच्या बाबतीतलं अज्ञान घालवलं, संतांनी ज्ञानाच्या बाबतीतलं अज्ञान घालवलं आणि संतांनी भक्तीच्याही बाबतीतलं अज्ञान घालवलं. अधर्मानं वागणाऱ्या माणसाला संत महात्मे धर्मानं वागा असं शिकवतात बरं का. तुम्हा वर्णविशेष वशे आम्ही स्वधर्म हा रुढीला असे या ते उपासामुळं पैसे पुरती काम. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तुम्हाला वर्ण आश्रमाच्या दृष्टीने आम्ही धर्माचा उपदेश केलेला आहे. या धर्मानं वागा तुमच्या सगळ्या कामना पूर्ण होतील. हे काय धर्माच्या बद्दल जाग करणं आहे बरं का. जर अधर्माची निद्रा आली की संत महात्मे धर्माची जाग देतात. अज्ञानाची निद्रा आली की संत महात्मे ज्ञानाची जाग आपल्याला देतात. आपल्याला स्वरूपाच्या ठिकाणी जाग करण्याचं काम संत महात्म्यांनी केलं. आणि आपल्याला भक्तीच्या बाबतीत जर झोप यायला लागली आपण भजन करीन असं झालो तर संत महात्मे आपल्याला भजन करा असं सांगून जागच देतात की नाही. सांगत तुम्हासी
उपकार सांगतो तुम्हासे भजा रे विठ्ठला. बाबा विठ्ठलाचं भजन करा हे तुम्हाला सांगणं आहे बाबा. आणि भजन जर नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया असं सांगून संत महात्म्याने आपल्याला भक्तीच्या बाबतीतली जाग दिली. अशी धर्माच्या क्षेत्रातली, ज्ञानाच्या क्षेत्रातली आणि भक्तीच्या क्षेत्रातली जाग देण्याचं काम या संतांनी केलं की नाही, हा संताचा मोठा उपकार झाला. आणि या उपकारातून उत्तराई होण्याकरता त्यांना देण्यासारखं आपल्याजवळ काहीही नाही. आपण जीव जरी दिला तरी तो थोडा पडतो. महाराज संतांनी केलं तेव्हा हा संताचा जो मोठा उपकार झाला. या उपकारातून उत्तराई होण्याकरता संताला द्यायसारखी आपल्याजवळ कोणतीच वस्तू नाही. उपकारात दोन प्रकार असतात बघा. काही लोकांचा उपकार फेडून टाकता येतो, काही लोकांचा उपकार भेटतच नाही बरं का. दोन प्रकारचे मी साधं उदाहरण सांगतो आपल्याला. आपण समजा एखाद्या गवळ्याकडून दूध आणतात, पैसे देता येतात की नाही? देता येतात. पण आईच्या दुधाचे पैसे देता येतात का? आईने दूधच पाजवलेलं असतं आणि गवळ्याने दूधच पाजवलेलं असतं. पण गवळ्याचा उपकार फेडून टाकता येतो, आईचा उपकार फेडता येत नाही. तुमचा आमचा उपकार असा गवळ्याच्या दुधासारखा आहे आणि संतांचा उपकार मात्र आईच्या दुधासारखा असल्यामुळं त्या उपकारातून उत्तराई होण्याकरता त्या संताला जीव जरी समर्पण केला तरी संताचा उपकार फिटत नाही असा विचार आपल्याला केला पाहिजे बरं का. तो संताचा उपकार फिटत नाही. काय उपकार केला? अज्ञानाच्या निद्रेतून जाग केलं. आणि अज्ञानाच्या निद्रेतून जाग करण्याकरता संतांनी काय केलं? मग तिसऱ्या चरणात
बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते. तुकोबरे सांगतात तेव्हा अज्ञानाच्या निद्रेतून जागे करण्याकरता संत महात्मे सहज बोलण्यातून हिताचा उपदेश करतात. आणि संताचा सहज बोलण्याचा उपदेश जर आपण घेतला नाही तर संत महात्मे आपल्याला सोडून देत नाहीत, आपल्याकरता सायास करतात आणि सायास करून आपल्याला काहीतरी शिकवत असतात. करुणी सायास शिकविते अशा दोन उपायाने अज्ञानाच्या निद्रेतून जागा करण्याचं संत महात्मे काम करतात. हाच मोठा उपकार आहे. आता संतांनी आपल्याला सायास करून शिकवावं एवढा आपला संताचा काय संबंध आहे तर माय लेकराचा संबंध आहे. हे गाय वासराच्या दृष्टांतातून महाराज शेवटच्या चरणात Thank you.
जाग करण्याकरता संत महात्मे आपल्याकरता सायास करून आपल्याला काही शिकवतात. असं तुकोबाराने सांगितलं. लोकांनी विचारलं, सायास कशा करता? संतांनी कष्ट सहन करावं असं आपल्या संताचं काय नातं आहे? याला उत्तर देताना महाराज म्हणतात, तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ते तैसे म्हणजे ते सांभाळत. वत्स म्हणजे वासरू आणि धेनु म्हणजे गाय. बरं का, गाय आणि वासरू यांच्याबद्दल नुसत्या गायला नुसत्या वासराला धेनु वत्स म्हणत नाहीत बरं का. जे कवळं वासरू असतं त्याला वत्स म्हणतात आणि त्या कवड्या वासराची नुकतीच विलेली जी गाय असते की नाही, त्या गायीला कवळ्या गायीला धेनु असा शब्द आहे. त्या कवळ्या गायीचा कवळ्या वासराच्या संबंधाने जेवढा प्रेमभाव आहे, एवढा प्रेमभाव, एवढी कृपा आपल्याविषयी संताच्या अंतःकरणात असते. म्हणून संत महात्मे आपल्याकरता सायासही करतात, सहज गुण्यातून हिताचा उपदेश करतात, तर नाही घेतला तर सायास करतात. सायास करून आपल्याला काहीतरी शिकवतात, आपल्याला शिकवून अज्ञानाच्या नजरेतून जाग करतात. धर्माच्या बाबतीतलं अज्ञान, ज्ञानाच्या बाबतीतलं अज्ञान आणि भक्तीच्या बाबतीतलं अज्ञान, सगळं अज्ञान घालवून संत महात्मे आपल्याला ज्ञानाची जागृती देतात. हा संताचा उपकार आहे आणि या उपकारातून उतराई होण्याकरता संताला देण्यासारखं आपल्याजवळ काहीही नाही. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा जानवा माऊ.